नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एका उंदराची गोष्ट सांगणार आहे. बरं का मित्रांनो, ती गोष्ट ऐकून तुम्हाला फार फार बरे वाटेल आणि तुम्हाला आनंद होईल. तर गोष्टीला सुरुवात करूया. गोष्टीचं नाव आहे उंदराची टोपी. एक होता उंदीर मामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. धोब्याला म्हणाला, धोबी दादा, माझे फडके धुवून दे. धोब्याने फडके धुवून दिले. मग उंदीर मामा गेला शिंप्याकडे. शिंपी दादा, मला एक छानशी टोपी शिवून दे. तिला रंगीत गोंडेही लाव. शिंप्याने उंदीर मामाला टोपी शिवून दिली आणि त्याला गोंडेही लावून दिले. उंदीर मामाने टोपी डोक्यावर घातली. एक ढोलके घेतले. ते वाजवत तो गाणी गाऊ लागला. राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान, डुम डुम डुमुक, डुम डुम डुमुक. राजाने हे ऐकले. तो शिपायांना म्हणाला, जा रे, त्या उंदराला पकडून आणा. शिपायाने उंदीर मामाला पकडले, दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उंदीर मामा म्हणाला, राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढुम ढुम ढुमक, ढुम ढुम ढुमक. हे ऐकून राजा खूपच रागावला. त्याने उंदराकडे टोपी भिरकावली. उंदीर मामाने टोपी पुन्हा डोक्यावर घेतली व तो गाणे गाऊ लागला. राजा मला भ्याला, माझी टोपी दिली, ढुम ढुम ढुमक, ढुम ढुम ढुमक. हे गाणे गात तो राजवाड्यातून निघून गेला. या गोष्टीतून आपल्याला अशी शिकवण मिळते मुलांनो, की आपण कोणालाही लाजू नये, घाबरू नये. आपल्याला हवे ते काम आपण दुसऱ्याकडून करून घ्यावे.